तर जय शिवराय, श्री स्वामी समर्थ भावांनो. तर आज भरपूर दिवसांनी परत एकदा राईडला निघालो आणि आता मी आहे राजमाची पॉईंटला. पण आपण चाललो राजमाची किल्ल्यावर. वारा भरपूर आहे, आवाज येतोय नाही ते मला माहिती नाही. आपण ट्राय करू चांगला ऑडिओ द्यायचा या ब्लॉगमध्ये. पण तर आता मी पोचलो लोणावळ्याला आणि सकाळी 8:30ला निघालो. भरपूर लवकर निघायचा प्लॅन होता सकाळी 5 वाजता, पण माझा नेहमीचा असतो मी रात्री 1:30 वाजले मला काटे तटक करेपर्यंत, मग 2:30 वाजले झोपेपर्यंत. त्यानंतर काय उठलोच नाही. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत राजमाचीचा जो फोर्ट आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. थोडा नाश्ता करतो लोणावळ्याला. खूप चांगला वातावरण लोणावळ्याला आणि आज मंगळवार आहे, तर जास्त काय गर्दी वगैरे काय नाही. थोडा वातावरणाचा आनंद घेईन, नाश्ता करेन, बिस्किट पाणी घेतलं आहे, बॅग में टाकेन. आणि मी एकटाच आहे, सगळा टेन्शन नाही. पाठी फक्त आपली बाईक आहे. बाकी ब्लॉगला एन्जॉय करा, स्टे ट्यून. तोपर्यंत सकाळची जी जर्नी आहे ते बघा. तर आता आपण रिफिलिंग केलं आहे, कारण इकडनं आपल्याला 15 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या 15 किलोमीटरमध्ये म्हणजे ज्या गाळापर्यंत जायचा रस्ता आहे तो पुन्हा कच्ची वाट आहे. तिकडे आपल्याला पेट्रोल पंप किंवा कुठलाही सोय भेटणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण ट्रॅकिंगला जातो तर आपले बाईकचे टायर हे खूप चांगले असले पाहिजे, कारण ऑफ रोडिंगच्या रोडला गेलो तिकडे पंक्चर वगैरे बनवायची सोय नसते. आता मी पेट्रोलची टाकी फुल केली. तिकडनं मला आता लोणावळ्यावरून 15 किलोमीटर आहे, ते 15 किलोमीटर फक्त मला आतमध्ये जायचं आहे. मग आपण ट्रॅकिंग करणार आहोत. तर जसं तुम्ही मुंबईच्या रूटने येत आहे, मुंबईवरनं लोणावळ्या साईडला, लोणावळ्यावरनं हा जो रूट आहे आणि इकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इकडनं 15 किलोमीटर आपल्याला खाली जायचं आहे, म्हणजे गडाकडे जायचं आहे. म्हणजे रेस्टॉरंट 24 आवर्स पार्कचा एक बोर्ड लागला आहे आणि पाठीमागे जो आहे तो लोणावळ्याचा रूट लागतो, तो मुंबई गोवा हायवे. आणि आपल्याला आता आपण ही वाट बघून आपण खाली जाणार आहे. आणि ह्याच रस्त्याला भरपूर सारे विलास आहेत. म्हणजे आपण लोणावळ्यामध्ये जे विला सर्च करतो तो ह्याच रूटला आहे. आणि इकडनं आता आपण स्ट्रेट जाणार आहोत 15 किलोमीटर थेट आतमध्ये. 3 किलोमीटर पुढे आलो की आपल्याला ही कच्ची वाट चालू होते. मला अजूनही आठवण आहे, मी माझ्या मंडळाच्या मित्रांसोबत एकदा इथे आलो होतो आणि तेव्हा सँट्रो घेऊन आलो होतो. तेव्हा आपण काय ब्लॉगिंग वगैरे करायचो नाही आणि ह्या लोकेशनवरून आम्ही आतमध्ये गेलो होतो. आज एकटा आहे, पण काय नाही, आपल्याला ऑलमोस्ट हा रस्ता माहिती आहे. फक्त आपण मध्ये लोकांना विचारूया. तो जसा तुम्ही राजमाची किल्ल्याकडे जाता, आपण ह्या रस्त्याने येतो आणि ह्या रस्त्याने पुढे जातो. पण इकडेच एक कातलधर वॉटरफॉलचा वाट आहे. ही वाट जर तुम्हाला माहिती असेल तर जा. आणि जेव्हाही आपण ह्या रूटला येतो आपल्याला इकडे PN पार्क म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक पावती आहे, ती घ्यावी लागते. आणि आता इकडनं आपण 6 किलोमीटर जाणार आहोत. चला मग, जय शिवराय. हे असे रोड बघून मला एकाच माझ्या मित्राची आठवण आली, बाला, कारण त्याच्याकडे एक्सपल्स आहे. जर मी रिक्वेस्ट केलं असं त्याला की मला एक्सपल्स दे, तरी नक्की मला दिली असती. आणि अशा रोडवरती मी सुसाट घेऊन गेलो असतो ती गाडी, कारण ऑफ रोडिंगसाठी ती वन ऑफ दी बेस्ट मिड रेंज बाईक आहे. असे भरपूर ॲडव्हेंचर बाईक आहेत, पण आपल्या सामान्य मुलांसाठी जर कुठली बाईक चांगली आहे ते एक्सपल्स आहे. फक्त एकच भीती आहे की ट्यूबलेस नाही, तर एखादा जर टायर पंक्चर झाला
पण ज्या गाडीच्या सीटवरती बसून आपण येतोय त्याच गाडीला खांद्यावरती घेऊन जायला लागला असता. पण आपली 100 cc बाईक पण काही कमी नाही. मला असं वाटतं की कमी पेट्रोलमध्ये आपण चांगले अंतर कवर करू शकतो आणि देश की धडकन आहे तर आपण बिनधास्तपणे कुठेही या गाडीला घेऊन जाऊ शकतो. तर थोडाच पुढे आल्याच्यानंतर 2 रूट लागतात, एक राईट आहे आणि एक लेफ्ट आहे. तर आपल्याला हा लेफ्टचा रूट घेऊन असला पाहिजे आणि मग करणं अजून कमी 4 किलोमीटर ते 5 किलोमीटर. तर जसं आपण राजमाचीला येणार तर आपल्याला इकडनं 3 किलोमीटर आहे. हा पहिला मारुती रायाचं मंदिर आहे जे आपल्याला राजमाची जायच्या आधी 3 किलोमीटर आधी भेटणार. आणि आपण आता मारुती रायाचे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. जय बजरंगबली. आपली बाईक जिने आपल्याला इथपर्यंत आणलं आहे. बघूया आता परत इकडं एवढा हायवेपर्यंत जायचं आहे आणि ऑलरेडी बॉडी पूर्ण पेन व्हायला लागली कारण रस्ते खूप खराब आहेत, खूप म्हणजे खूप खराब आहेत. आणि समोर जे दिसतंय ते आहे राजमाची किल्ला, म्हणजे 2 बाले किल्ला आहेत. तर आपण तिकडे जाऊन पूर्ण एक्सप्लोर करूया. हा एक किल्ला आहे आणि त्याच्या पाठी एक किल्ला आहे. रात्रीकडे कॅम्पिंग करतात काय? कुठे? रात्री इकडेच खाली खाली टेन लावतात. जेवण घेतात. हो इकडनं जेवण घेतात. मग तुम्ही इथे 24 तास असता आई? हा 24 तास नाही, रात्री संध्याकाळी घरी जातात. आतमध्ये घरी आतमध्येच घर आहे. पण कॅम्पिंग करायचं मग अशी काय? मग ते लावून देतात, टेन लावून देतात ना. तर जसं आपण या गाड्यावरती चढायला चालू करतो इथे आपल्याला पहिला एक लेणी भेटते आपल्या डाव्या बाजूला आणि इथे 4 लेण्या आहेत. जे लेण्यांमध्ये पूर्ण पाणी आहे. बघू शकता आता पूर्ण अंधार आहे. इकडे एक लेणी आहे आणि इकडे केलेली आहे. लवकर आलो असतो तेवढा ऊन डोक्यावरती नसता. दुपारचे 12:30 वाजले. आणि आता भरपूर ऊन आहे. बघूया.
तर हा श्रीवर्धन माचीचा शेवटचा टोक पॉईंट आहे. ही शेवटची पॉईंट आहे. आणि इकडनं आपल्याला दोन्ही माची एकदम चांगल्या प्रकारे दिसतात, श्रीवर्धन माची आणि मनोरंजन माची. तर आपण आता ही वाट बघून वर जाऊया, बघूया काय आहे तिकडे. मग तिकडनं परत आपण खाली उतरून मनोरंजन माचीला जायचं आहे. आपण ज्या रूटने आलो पुण्यावरनं, तर त्या रूटने आलो. तिकडनं असं आलो आणि ही जी कच्ची वाट दिसते ती आपण ही वाट मारत मारत तिकडनं तसं येऊन त्या झाडीत आपण परत पाठीमागे येऊन या मंदिराकडे येतो. ओके, या मंदिराकडे येतो. तर मंदिराच्या खालीच एक लहान दुकान आहे, तिकडे आपली गाडी पार्क करायची आणि आपल्याला माचीवरती यायचं आहे. आणि श्रीवर्धन माचीला लागून अजून एक पाण्याची टाक आहे. हा पाणी पियायचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला पाणी हिरवा वाटतोय, पण नाही, हा पियाचं पाणीही असू शकतो. पण तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. जर तुम्ही कॅम्पिंग वगैरे येतात तर खाली पण पाण्याची टाक आहे, कारण खाली गेलं तर तिथे पाण्याची टाक आहे. तर भिंतीचा रस्ता पकडून आपण सरळ आलो तर आपण ह्या पॉईंटला येऊ, जेणेकरून आपण इकडे आलो होतो पहिला आणि इकडनं वर गेलो होतो. वर जाऊन आपण मेन पॉईंटला जायचं आहे. परत तिकडनं पाठी उतरून त्या टोकावरती जायचं आहे. आणि त्या टोकावरनं आपण जशी भिंतच्या बाजूला वाट आहे ती वाट पकडून आलो तर आपण ह्या रस्त्याला येऊ शकतो. आता जाऊन थोडी सावली भेटली, मुलं या भिंतीच्या पाठी लपतो आणि थोडी सावली घेतो. आता पाणी पिणार नाही. जे पण पाणी आहे ते खाली मंदिर आहे कालभैरव मातेचा, तिकडे जाऊन पिईन. ऑलरेडी खूप ऊन आहे. अजून मनोरंजन माची पण ट्रॅक करायचं आहे, पण काय नाही, 2 वाजले. थोडा खाली जाईन, अर्धा तास आराम करेन. गोप्रोची जी बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे. तर समोरच मनोरंजन माची आहे, ती पूर्ण एक्सप्लोर करूनच जाऊ, दाखवतो. आणि समोर जे आहे ना ते मनोरंजन माची आहे. ही पूर्ण माची जी आहे ना मनोरंजन माची आहे. काही लोक गाड्यावरती फक्त हे सर्व कचरा करायला येतात. मग शिवप्रेमी शिवभक्त अशा लोकांना बघतात आणि चोपतात. मग तुम्ही लोक बोलता की मराठी बांधव, मराठी शिवप्रेमी किंवा जो पण शिवप्रेमी आहे तो गडावरती गेल्यावरती चोप देतो. तुम्ही अशी सर्व गोष्टी करणार तर मला चोप नाही तर काय गळ्यात हार घालायचं हे मला समजत नाही. आणि नक्की असं काही कधी कोणालाही दिसलं कचरा करताना तर त्याला तिकडे चोप द्या, चांगल्या प्रकारे त्याला समजवा. मगाशी ट्रॅकिंग करताना पाय घसरला तर गोप्रोची काच तुटली. ॲक्च्युली टेम्पर्ड ग्लास आहे, ते तुटला आहे. नशीब गोप्रो वाचला. आता हे जाऊन चेंज करायला लागेल. मी जेव्हाही ट्रॅकिंगला येतो, मध्ये रायगडला गेलो होतो तेव्हा पण माझा असंच झाला होता. तेव्हा पुढची काच तुटली होती, पण तो टेम्पर्ड ग्लास होता. आता यावेळी 5ची ग्लास तुटली. तर जेव्हाही ट्रॅकिंग कराल तर स्वतःवरती पहिलं लक्ष द्या, कारण तुम्ही पडलात तर तुमची वस्तू तुटेल ठीक आहे, पण स्वतःची जास्त काळजी घ्या. आता थोडा बिस्किट खाईन. चार्जिंग वगैरे लावलं आहे गोप्रोला, थोडा आराम करेन. आता वाजले किती, 2:30 वाजले. अर्धा तास आराम करून वरती जाऊ. आरामच उत्तर आई, मला आरामच उतरा. इकडं उच केलंय. तर जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण परत रेस्ट घेतला आहे आणि आता आपण चाललो दुसऱ्या माचीवरती. ते आहे मनोरंजन माची. हा मंदिर आहे कालभैरवेचा आणि त्याच्याच मागे आहे मनोरंजन माची. तर आपल्याला ह्या जंगलातनं जायचं आहे माचीवरती.
दुपारचे 3 वाजले. वातावरण आता एकदम थंड झालं आहे. जंगलातनं जायचं तर थंड वाटतं, पण बघूया. जेव्हा तुम्ही मनोरंजन गडावरती याल तर खाली मंदिर आहे. आठवण ठेवा, हे 3 झाडं आहेत. ह्या 3 झाडाच्या वाटेने तुम्हाला वर जायचं आहे. इकडे एक झाड आहे आणि मग इकडनं अशी वाट आहे. ती वाट अशी पुढे गेला तुम्हाला वाटेल की तिकडे वाट नाही, पण तीच वाट आहे जायची. आणि मग पुढे आपल्याला गड दिसेल. माची मनोरंजन माची जी आहे ना, ती खूप इझी आहे. एकदम अव्वल 20 ते 15 मिनटाचा अंतर आहे आणि तुम्ही लगेच माचीवरती येऊ शकता. आणि हे जे आहे मनोरंजन माची आहे. आता आपण ऑलमोस्ट इकडनं आलो आहे. इकडनं आपण वर जाणार आता. आणि समोर जे आहे श्रीवर्धन माची आहे. हा प्रवेशद्वार आहे पहिला, म्हणजे दगडे कोसळले. ही महादरवाजाची पाठची साईड आहे, म्हणजे वरची साईड आहे. आणि इकडनं शत्रू येतो, या दरवाजाकडे त्याची चेकिंग केली जाते. आणि ही ती जागा आहे जिकडनं श्रीवर्धन माचीचं आहे त्याचं पारण केला जायचं. म्हणजे तिकडनं माची आहे, जर कुठलाही शत्रू येत असेल तर तिकडनंही पारण केलं जायचं आणि इकडनंही बघितलं जायचं. आणि ह्या प्रकारे दोन्ही गडकोट समोर असल्यामुळे लोक जे मावले होते ते एकमेकांना इकडनं इशारा देत होते. आता हा गडाचा पूर्ण एक राऊंड घेणार आपण आणि मग खाली जाणार आहे. थोडं जाऊन विश्रांती करेल, कारण मला काय एवढी घाई नाही. 5 वाजता पण निघालो तरी 7-8 वाजेपर्यंत आरामात पोहोचेन. ही गडाची मागची साईड आहे. इकडं गडावरती यायला अजून एक वाट आहे, पण ही वाट कुठून येते हे आपल्याला आयडिया नाही. पण डोंगरातनं एक वाट येते. जर शत्रू इकडनं येत असेल तर इकडे अजून एक दरवाजा आहे. या दरवाजाचं नाव नाही माहिती मला, पण इकडनं ती वाट आहे, म्हणजे पाचची वाट आहे. तर श्रीवर्धन माचीवरनं यायला समोरनं एक सिंपल वाट आहे. पण जर शत्रू इकडनं येत असेल तर ह्याला इकडनं चढायला जागा नाही, पण तो इकडनं येऊ शकतो. पण त्याआधी इथे जे मावळे असतात ते इकडे बसणार. आणि हे मातीवरती 2 पाण्याचे टाक, मला माहिती नाही पाण्याचे टाकातील काय, पण हे पाणी आहे पूर्ण भरलेलं. चला रिक्स नाही घेऊया.
इकडे एक पाण्याची टाक आहे, मोठी पाण्याची टाक आहे. एकूण या गडावरती 4 पाण्याचे टाक आहेत आणि ही एक आहे जी पाठच्या साईडला आहे. तर ही आहे 4थी पाण्याची टाक जी गडाच्या एकदम कडेशी आहे. जिकडे गडाची भिंत आहे, इकडे शंकराची पिंड आहे. आणि ह्याच्याच पाठी आहे अजून एक पिंड. मग इथे आहे पाण्याची टाक. इकडनं खाली उतरायचं मंदिराकडे आणि मग तिकडनं वर. इथून आहे ना इकडनंच फिरून परत तिकडे जायला. कुठे इकडे खाली नाही खालून खाली उतरलात ना मंदिराची दे. काय माहित नाही, आम्ही इकडे गावातून चढलो. तुम्ही गावात ना चढला? कुठल्या? इथे छोटं गाव नाही घेत खाली. हा. मग गाडी कुठे लावली? मग तुम्ही गावात ना चढलात बरोबर आहे. मग तुम्ही आता इकडनं तो किल्ला करणार, परत तुम्हाला इकडनंच जावं लागेल. तिकडून नाही गेली, पायऱ्यावरून उतरून नाही गेलं खाली. ते दुकानात तिकडे गाडी लावली काय? राईट. मग तिकडे चढलात कुठून? मग इकडच्या बोर्ड लावलेला का, एक छोटा बोर्ड लावलेला बघा, बाले किल्ल्याचा. तो मंदिर आजीचा जो दुकान आहे तो खाली ना? खाली जो दुकान आहे आजीचा, एक आजीचं नाही, किराणा मालाचं या साईडला दुकान. गावात आलास, डाव्या साईडलाच दुकान आहे. गाव नाही भाऊ, तुम्ही त्या पाठच्या गावात चढलात. हा, मग तुम्हाला परत इकडनं तुम्ही श्रीवर्धन माची करणार ना, तुम्हाला परत ह्याच्या इकडनं जावं लागेल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा राजमाची फोर्टचा व्लॉग, जे आपण 2 किल्ले आहेत राजमाचीवरती, दोन्ही पण केलेत. आणि ह्याच व्लॉगमध्ये आपण आज एंड करूया. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून भरपूर काय ट्रॅकिंग करणार आहोत आपण, आणि ते ट्रॅकिंग पाहण्यासाठी कृपया करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. भेटू लवकरच. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही गडावरती येत असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला असा चकवा लागू शकतो. मी आता आलो इकडनं, आणि इकडनं ही पायवाट दाखवते या रस्त्याने. तर ह्या रस्त्याने जाऊ नका, कारण पुढे वाट नाही आहे, तुम्ही फसून जाल. तुम्हाला ह्या साईडने खाली उतरायचं आहे. तर कडकोड वर येताना हे सर्व बोलतात ना, चॅलेंजेस येत राहतात. आता सध्या माझा अर्धा तास असाच वेस्ट झाला आहे. पाणी पितो आणि खाली उतरतो. तर ट्रॅकिंगमध्ये येताना थोडी वाटवरती लक्ष द्या की कुठून आलात, आणि त्याच रस्त्याने खाली जा. ही पायवाट आहे, थोडा लक्ष द्या जाताना पण. आणि फक्त तुमच्या जे पाऊल तुम्ही ठेवताय ते ठाम असले पाहिजे. कारण जरा पण चुकी झाली तर तुम्ही इकडनं डायरेक्ट खाली जाल.